frozen to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमी फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच खा आणि मस्त मस्तही राहा असं स्वामी समर्थाची आणि प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजचा नवीन व्हिडिओ जो आहे ना तो गुरुवारचा आहे आणि हा गुरुवार नाईटचा आहे. तर इथे बघा आहे ना, मी डोसे बनवण्यासाठी आहे ना इथे अख्खे मूग घेतले. 2 कप मी अख्खे मूग घेणार आहे आणि त्यामध्ये ना मी रोज मी म्हणजे ज्याचा मी भात खाते आपले वाडा कोलम, मी त्याचे तो तांदूळ 1 कप घेतला आहे. तुम्ही इथे कोणतेही तांदूळ घेऊ शकता, जसे तुम्ही रेशनिंगचे तांदूळसुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही अदर दुसरे जे तुम्ही भात बनवण्यासाठी घेता ते तांदूळसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर इथे आहे ना मी 2 कप मूग घेतलेत अख्खे आणि 1 कप तांदूळ घेतलेले आहे. तर हे जे आहे ना ह्याला आपण स्वच्छ पाण्याने छान असं धुवून घेणार आहोत आणि ह्याला रात्रभर भिजत ठेवणार आहोत. तर इथे बघा मी 2 पाण्याने ह्याला छान स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ह्याला आहे ना रात्रभर भिजत ठेवणं. तर तुम्ही ह्याच्यामध्ये आहे ना बरेचसे प्रकार होतात, जसं तुम्ही ह्याच्यामध्ये डोसे बनवू शकता, तुम्ही ह्याच्यामध्ये इडली बनवू शकता, अप्पे बनवू शकता किंवा तुम्ही ह्याचा पिझ्झासुद्धा बनवू शकता. खूप छान आणि असा हेल्दी फूडचा पिझ्झा होतो. सहसा काय होतं ना की आपण जेव्हा लहान मुलांना देतो तर ते लहान मुलांना देताना आहे ना थोडं म्हणजे ते लोकं खाताना काचकूच करतात, पण त्यांना हे माहीत नसतं की आपण ह्यामध्ये काय टाकणार आहे. त्यामुळे हा पिझ्झा आहे ना इशी खाते, इशी सर्व खाते, कारण की तिला ती हेल्दी फूड खाण्यामध्ये एकदम हे आहे. तर तिला नेहमी जे काही मी असं नवीन काहीतरी असं वेगळं बनवून देते ना तर ते तिला आवडतंसुद्धा आणि ती बोलतेसुद्धा की मम्मी बेस्ट बनवते. तर इथे आहे ना मी अशा प्रकारे आहे ना छान असे हे मूग आहे ना मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट करून घेणार आहे आणि छान असे वाटूनसुद्धा घेणार आहे. तर इथे बघा मी ना छान मस्तपैकी असं म्हणजे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. एकदम छान बॅटर बनवलेलं आहे, स्मूथ बॅटर बनलं आहे. तर आणि ना बघा तुम्हाला असं हा बॅटर आहे ना तो ग्रीन ग्रीन दिसत असेल, कारण की हे अख्ख्या मुगाचे असल्याकारणाने ते ग्रीन दिसत आहे. कधी कधी काय होतं ना, आपण जेव्हा म्हणजे 2:1 किंवा अशी जेव्हा काही आपण बॅटर बनवायला जे काही रेशो घेतो ना, कधी कधी ते आपले चुकतात. आणि आपण जेव्हा तांदळाचे इडली डोसे वगैरे हे सगळं बनवतो त्यामध्ये आपण पीठ वगैरे आंबवायला ठेवतो. तर ह्याचं असं नाही आहे. तुम्ही फक्त ह्याला रात्री भिजवा आणि सकाळी तुम्ही ह्याला वाटून ताबडतोब बनवा, काही होत नाही, एकदम छान डोसे होतात. तर इथे बघा मी ना एका साईडला टॉमॅटोची चटणीसुद्धा बनवली आहे. तर ॲक्च्युली काय झालं ना फ्रेंड्स, की मी टॉमॅटोची चटणीची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार होती, पण नेहमीचप्रमाणे अचानक मोबाईल बंद झाला आणि कळलंच नाही. मला वाटलं चालू आहे आणि तेवढा व्हिडिओ स्किप झाला आणि टॉमॅटोची चटणी झाली. हे मला पेस्ट बनवायची होती ह्याची टॉमॅटोची चटणीची, पण ठीक आहे. मी ह्याचा काहीतरी वेगळा उपयोग केला. तर टॉमॅटोची चटणीसुद्धा म्हणजे डोश्यासोबत कशी बनवायची ना त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेन. आता मी ह्या टॉमॅटोच्या चटणीचा काय उपयोग केला ना हे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी ना सर्वात प्रथम पहिला जो बॅटर टाकून जो मी पहिला डोसा बनवतो, एकदम बघा किती छान असा हॉटेलसारखा क्रिस्पी झाला आहे, एकदम रेस्टॉरंट स्टाईल. तर इशीला हा आवडला आणि इशी बोलली की मम्मी मला दे. आणि डोसे हे मी माझ्यासाठी बनवत होती, कारण मिस्टरांसाठी मी मिस्टरांना आणि इशीला इडलीच आवडते, तर मी त्यांच्यासाठी इडली बनवणार होती. पण त्या लोकांचं असं झालं ना की जे मी खाते ते त्यांनाही त्यातलं हवं असतं, तर मग मी काही डोसे त्यांच्यासाठीसुद्धा बनवले. तर इथे बघा मी ना पहिला डोसा बनवून तर इशीला दिला. आता मी हा दुसरा डोसा बनवायला घेतला आणि इथे बघा मी ना पूर्ण डोश्याला बॅटर टाकून हे लावलं आहे, बटर लावून घेतलं आहे. आता यामध्ये ना मी पनीरसुद्धा जे आहे ना ते घरीच बनवलेलं पनीर आहे, दुकानातलं पनीर नाही आहे. तर मी याला ना छान असं ग्रेड करून ठेवलं होतं. इथे तुम्हाला साईडला छोटंसं दिसत असेल की मी पनीर चाळणीमध्ये असं पाणी नितळायला ठेवलं होतं ते. ठीक आहे. तर आता मी ना ह्याच्यामध्ये टोमॅटोची ती चटणी टाकली आहे. जो आपला टोमॅटोचं जो आपण बनवलं होतं ना, एक पातळ चटणी असते फ्रेंड्स, म्हणजे अशी ती डोश्यासोबत खाऊ शकतो, साऊथ इंडियन स्टाईलवाली. आणि ही जी चटणी आहे ना ही आपण कधी चपातीसोबतसुद्धा खातो, टिफिनला देतो, तर ही ती वाली चटणी आहे.
तर हरकत नाही, नेक्स्ट टाईम मी तुम्हाला तीसुद्धा पेस्टवाली चटणीसुद्धा दाखवेलच. तर इथे बघा मी ना डोसे असे बनवून घेत होते आणि त्यावरतीच मी ना टोमॅटोची चटणी आणि पनीरचे क्रश केलेलं ग्रेटेड केलेलं पनीरचे तुकडे टाकले आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी असं सुट्टे करून पण करत होते आणि याला ना छान मी असं आहे ना थोडा वेळ ना ह्याच्या म्हणजे डोश्यावर शिजू देणार आणि पूर्णपणे पसरवून घेणार आहे. फ्रेंड्स, हे डोसे इतके अप्रतिम लागत होते ना की मी तुम्हाला काय सांगू. हे तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागत होते. फ्रेंड्स, तुम्ही हे कधीतरी एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावरती मला नक्कीच कमेंट करून सांगा फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते. तर फ्रेंड्स बघा मी ना ह्याला हाफ असं हे केलं आहे. तर तुम्ही ना हे असे डोसे ना मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. कारण की कधी काय होतं ना, मुलं नाही खात म्हणजे आपण काहीतरी वेगळं बनवून देतो तर मुलं नाही खात. पण असं तुम्ही नक्कीच काहीतरी वेगळं बनवून दिलं तर ते मुलांना नक्की आवडतं आणि ते लोकं पोट भरूनसुद्धा खातात. इशीला फार आवडले होते. तर इशीने ना दिवसभर नुसतं डोसे आणि इडलीचा सुमार लावला होता की मम्मी जेव्हा तिला म्हणजे क्रेविंग होत होती खायची. क्रेविंग मीन्स की तिला असं 2-2 वेळा म्हणजे ती थोडंच खाते. पण तिला असं आहे ना सततचं 2-2 तासाने 1-1 तासाने असं तिला काही ना काहीतरी लागतं खाण्यासाठी. तर हे माझे प्रयत्न असं तिला काही ना काहीतरी द्यायचे. लहान मूल आहे तर आपल्यालाही थोडी मेहनत घ्यावी लागते, त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर असे ना मी इथे 5-6 असे डोसे बनवून घेतले. तर मी पुन्हा तुम्हाला इथे रिपीट दाखवत होते म्हणून मी यातला व्हिडिओ जो आहे ना तो बिलकुल पण आहे ना स्किप केलेला नाही आहे, कंटिन्युटी आहे. तर मी कशाप्रकारे आणि किती डोसे बनवले ना मी ते सुद्धा इथे दाखवलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आणि नंतर मग ते लोकांनी आणि कसं ना त्या लोकांना गरम मी नेहमी वाढत असते म्हणजे इशीला आणि इशीच्या पप्पांना. तर त्या दोघांना आहे ना ते असं गरम खातानासुद्धा फार मजा येते. आणि कसं आहे ना की असं होतं की ज्या दिवशी मी असं काही डोशाचं बॅटर वगैरे बनवते ना तर खास करून ना त्या दिवशी म्हणजे पूर्ण दिवस विदाऊट भाजी चपाती फक्त डोसे, इडली आणि अप्पे हेच काहीतरी असे प्रकार होत राहतात दिवसभर. असं म्हणतात ना कधीतरी एक म्हणजे लाईट खावं. तर आमचा तो स्नॅक टाईम असो की त्या टाईमला मी असं लाईट काही ना काहीतरी खातच असतो. तर हे अशा प्रकारे आहे. तर इथे ना मी असे 4-5 डोसे म्हणजे मी तुम्हाला सांगितले 4-5 नाही 5-6 डोसे बनवले होते. तर अशा प्रकारे बघा मी छान असं पूर्ण डोसा म्हणजे चटणी वगैरे असं छान पसरवून घेतलं आहे पनीर तुम्ही बघू शकता आणि खूप अप्रतिम लागत होतं फ्रेंड्स, मी काय सांगू तुम्हाला. तर चला पुढे पण बघा तुम्ही मी किती कसं बनवलं आहे ते. तर फ्रेंड्स, माझं चॅनल जर तुम्हाला नक्की आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तुमचे सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं आहे. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी वोटसारखं आहे आणि खूप मौल्यवान आहे माझ्यासाठी. मी त्याचा आदर, रिस्पेक्ट सगळंच करते. पण तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. आणि मला थोडासा तुमच्या मदतीचा हातभार लागणार आहे. तर ही माझी तुमच्यासाठी असणारी एक रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स. तर प्लीज तुम्ही हे नक्की करा आणि सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील. त्याद्वारे तुम्ही पाहू शकता आणि जेव्हा पाहाल तेव्हा एक लाईक बटनलासुद्धा क्लिक करा. तर मलाही कळेल की तुम्ही कुठून म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ इतके साऱ्या जितके मला लाईक मिळतील ना त्यावर मला आनंद होईल की किती लोकांनी मला लाईक केलं आहे ते. त्याच्यावरून मला कळेल की किती लोकं माझे व्हिडिओज पाहतातसुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेंड्स की कमेंट नक्की करा, चांगल्या कमेंट करा, खूप छान अशा करा, मोटिवेशनल कमेंट. कारण तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी ही मोटिवेशन असते. तर मी आहे ना खूप आतुरतेने वाट पाहते तुमच्या कमेंटची आणि खरंच मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचायला वगैरे. तर मी नेहमीच तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे सांगत असते की कमेंट करा फ्रेंड्स, कमेंट करा. पण असं होतं की कमेंट येत नाही. माझं हे चॅनल जे आहे ना ते नवीनच आहे, मी पण प्रयत्न करत आहे. बस मला तुमची साथ हवी आहे आणि थोडीशी तुमची मदत हवी आहे. जर माझं काही व्हिडिओमधून चुकत असेल फ्रेंड्स तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी त्याचा पुरेपूर म्हणजे मी करेक्शन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. आणि चला मग पुढे मी बघा इथे साईडलासुद्धा चहासुद्धा ठेवलेली आहे आणि एका साईडला डोसासुद्धा होत आहे. तर अशा प्रकारे ना मी भरपूर असे डोसे बनवून घेतले. भरपूर नाही बोलणार, 5 ते 6 डोसे बनवले आणि मी इथे तुम्हाला दाखवले ते कशा प्रकारे. आणि ते कसं आहे ना मी बिलकुल पण व्हिडिओ स्किप न केल्यामुळे मी ते कंटिन्यू ठेवले म्हणून ते तुम्हाला दिसत आहेत.
तर चला, तर फ्रेंड्स आता आहे ना डोसे झाले. आता मी इथे इडली बनवायला घेतली आहे. तर मिस्टर बोलले की पटकन इडलीसुद्धा म्हणजे करून घे. तर इडलीसुद्धा बघायची कशी लागते ह्याची टेस्टी. तर फ्रेंड्स, जर तुमच्याकडे भाज्या असतील ना, जसं तुम्ही ग्रीन, रेड, येल्लो बेल पेपर किंवा रेड बेल पेपर किंवा गाजर किंवा शिमला मिरची, तर तुम्ही ना ह्या सगळ्या अशा बीन्स, म्हणजे बीन्स जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. मी नाही टाकत, मी स्किपच करते. पण ह्या ज्या शिमला मिरची किंवा ही लाल आणि पिवळ्या रंगाची जी शिमला मिरचीसुद्धा असते ना, त्यासुद्धा अशा तुम्ही बारीक कट करून जर टाकलात ना, तर त्याला टेस्ट एक छान येतो. किंवा थोडंसं शेड करून असं तुम्ही चीज जरी टाकलं ना, तरी पण खूप छान असं टेस्टी लागतं आणि खूप छान असं त्याच्यामध्ये एक स्वाद येतो. तर मी हे सगळं नाही टाकलं, कारण माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे जे होतं मी म्हणजे जे आहे मी तेच कंटिन्यू ठेवलं. मी काही त्याच्यामध्ये कट करायला वगैरे गेले नाही. हो, नव्हतं मीन्स की कसं असतं ना, त्याला सगळी पूर्वतयारी लागते आणि ह्या सगळं मला घाईत करायचं होतं, म्हणून मी ते काही केलं नाही आणि माझ्याकडे नव्हतंसुद्धा, कारण मी बाजारातून काही वस्तू आणल्या नव्हत्या. तर त्यामुळे तर ठीक आहे. तर इथे बघा, मी आहे ना इडली बनवायला ठेवली. आता इथे एका साईडला मी आहे ना चटणीसुद्धा बनवून घेते. तर मी ना इथे चटणी खोबरं घेतलं आहे, भाजलेली डाळ आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. मी लसूण नाही टाकत, कारण त्यामध्ये मला एक थोडा वेगळा स्वाद येतो, तो मला नाही आवडत त्याच्यामुळे. तर इथे बघा, मी ना साईडला फोडणी करायलासुद्धा पॅन ठेवलेला आहे. तर आपली फोडणी छान अशी तडतडली आणि मी म्हणजे मिक्सरच्या भांड्यातच फोडणी टाकून दिली. तर इथे बघा इडली आणि चटणी कशी झाली आहे आणि इडली ना खूप सॉफ्ट झालेली होती. तर अशा प्रकारे ना मी छान अशा इडल्या बनवून घेतल्या. तर ही होती मिस्टरांची डिश रेडी. आता ही आहे माझी. जर मी डोसा आणि चटणी घेतली आणि एका साईडला चहा आहे. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.